प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सीईटीच्या परीक्षेसाठी स्मार्ट रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे। त्याचा आज 8वा भाग मी अपलोड करते आहे। चॅप्टर आहे मॅग्नेटिक मटेरियल। म्हणजे आपल्याला एवढ्या सगळ्या फिजिक्सच्या सिलेबस मधून नेमकं काय करायचं हे समजत नाही आणि ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात, ज्या गोष्टी खूप सोप्या असतात त्या तुमच्या निदर्शनास आणून द्याव्या आणि तुम्हाला काहीतरी निश्चित मार्ग मिळावा अभ्यासाला। आणि फिजिक्स हे खूप अवघड नाहीये, ते सोपं आहे हे रिअलाइज व्हावं याच्यासाठी मी सिरीज सुरू केली आहे। आणि म्हणूनच आपण त्याच्यामध्ये असे सोपे सोपे प्रश्न पाहतो आहोत की ज्याला फार काही कष्ट लागणार नाहीयेत आणि जे सीईटीला विचारले जात आहेत आणि म्हणूनच नाव आहे स्मार्ट रिव्हिजन सिरीज। तर बघा, मॅग्नेटिक मटेरियल मध्ये तुम्हाला माहितीये रिलेटिव्ह परमियाबिलिटी ही काय असते, तर ही 1 प्लस काय असते। काय म्हणजे ससेप्टिबिलिटी, समजलं का? तर एवढा सोपा फॉर्म्युला आहे। रिलेटिव्ह परमियाबिलिटी जर काढायची असेल आणि ससेप्टिबिलिटी दिली असेल तर त्याच्यात 1 मिळवायचा, एवढं सोपं आहे। आणि जर तुम्हाला ससेप्टिबिलिटी काढायची आहे आणि रिलेटिव्ह परमियाबिलिटी काढायची दिलेली असेल तर त्याच्यामधून 1 वजा करायचा। आता याच्यावर डायरेक्ट फॉर्म्युला बेस पण प्रश्न आहे। हा फॉर्म्युला विचारलाय, हा फॉर्म्युला विचारलाय आणि याच्यावर न्यूमरिकल पण आहे। मग हे खूप अवघड आहे का? नाही, अजिबात अवघड नाही। आणि म्हणूनच याच्यावर काय प्रश्न आले की फॉर्म्युला बेस्ड कसा आलाय आणि कसे न्यूमरिकल आले, अगदी 5 मिनिटात मी हे तुम्हाला सांगणार आहे। आलं लक्षात? तर नीट पुढचे प्रश्न बघा काळजीपूर्वक। बघा बरं, हा प्रश्न सीईटी 2020 ला आलाय बघा। The relative magnetic permeability μr of a substance is related to its susceptibility chi as option A μr that is equal to 1 minus chi, B μr that is equal to 1 plus chi, C μr that is equal to 1 plus chi square and D μr that is equal to 1 minus chi square। तुम्हाला आत्ताच फॉर्म्युला सांगितलंय की μr बरोबर 1 प्लस काय, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे? बी आहे। झालं का एका सेकंदात उत्तर? आता हा प्रश्न सीईटी 2023 ला आलाय बघा। द इक्वेशन विच रिलेट्स मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ ए सबस्टन्स काय एम अँड रिलेटिव्ह परमियाबिलिटी ऑफ द मीडियम म्यू आर इज ऑप्शन ए कायम इंटू म्यू आर दॅट इज इक्वल टू 1, बी कायम दॅट इज इक्वल टू टॉइस इंटू ब्रॅकेट म्यू आर प्लस 1 ब्रॅकेट ओव्हर, सी कायम दॅट इज इक्वल टू म्यू आर प्लस 1 अँड डी कायम दॅट इज इक्वल टू म्यू आर मायनस 1। करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? डी कायम दॅट इज इक्वल टू म्यू आर मायनस 1। आता हा प्रश्न बघा, सीईटी 2025 ला आलाय। द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ आयर्न इज 5499। द रिलेटिव्ह परमियाबिलिटी ऑफ आयर्न विल बी ऑप्शन ए 5500 इंटू 10⁻⁷, बी 5500 इंटू 10⁻⁻⁷, सी 5500 and D 5501। आता तुम्हाला इथे ससेप्टिबिलिटी दिलेली आहे, आलं लक्षात? तर ही ससेप्टिबिलिटी दिली आहे 5499 आणि तुम्हाला म्यू आर काढायचंय। मी आत्ताच सांगितलं त्यात फक्त 1 मिळवायचं आहे। म्यू आर दॅट इज इक्वल टू 1 प्लस काय, आणि याच्यामध्ये तुम्ही 1 प्लस 5499 म्हणजे तुमचं उत्तर काय आलेलं आहे? 5500। आहे का सोपं? 2025 चा प्रश्न आहे बघा सीईटीचा। म्हणजे सोपं सोपं तर कराल ना। आता हा प्रश्न सीईटी 2021 ला आलाय। व्हॉट इज ससेप्टिबिलिटी ऑफ ए मीडियम इफ इट्स रिलेटिव्ह परमियाबिलिटी इज 0.85? ऑप्शन ए 1.85, बी 0.15, सी मायनस 0.15 अँड डी मायनस 0.85। आता तुम्हाला काय विचारलंय, तर तुम्हाला रिलेटिव्ह परमियाबिलिटी दिलेली आहे, म्यू आर दिलेली आहे आणि ससेप्टिबिलिटी विचारलेली आहे। म्यू आर दॅट इज इक्वल टू 0.85 अँड काय दॅट इज इक्वल टू 1। फक्त नीट नावं लक्षात ठेवा कशाला काय म्हणायचं। मग ससेप्टिबिलिटी दॅट इज इक्वल टू म्यू आर मायनस 1। आता 0.85 मायनस 1 हे मोठे आहे, 1 मोठे आणि त्याला निगेटिव्ह साईन आहे म्हणजे मायनस 0.15 की जो करेक्ट ऑप्शन सी आहे। समजलं? अशा पद्धतीने याच्यावर फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आला तरी पण तुम्हाला सोडवता आला पाहिजे आणि न्यूमरिकल आलं तरी पण सोडवता आलं पाहिजे। तर बघा, आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण किती सोपे प्रश्न पाहिले
तर जर भाग आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.